नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला जाणून घ्यायच्या महाराष्ट्रातल्या गावोगावच्या घडामोडी. पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. विरोधी पक्षनेते पदात मला इंटरेस्ट नाही. विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत जबाबदारी द्या. अजित पवारांनी व्यक्त केलेल्या इच्छेनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात. शिंदे फडणवीस सरकारचा आणखी एक झटका. ठाकरेंना Z+ सुरक्षेऐवजी आता Y+ सुरक्षा. 1 जुलैला होणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी करा. मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजनाला लागा. उद्धव ठाकरेंनी विभाग प्रमुखांना दिल्या सूचना. साताऱ्यात 2 राजे आमने सामने. उदयनराजेंनी उधळून लावला शिवेंद्रराजेंचा कार्यक्रम. बाजार समितीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम वादात. मुंबईत ईडीच्या धाड सत्रामुळे एकच खळबळ. सनदी अधिकारी संजीव जयस्वाल, युवासेनेच्या सूरज चव्हाणांच्या घरी ईडीची धाड. संजय राऊतांना कोर्टाचा दणका. ट्विटर विरोधातील खटला रद्द. सोशल मीडियावरचा मजकूर हटवण्याची राऊतांनी केली होती मागणी. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह. UN कार्यालयाच्या बाहेर पंतप्रधान मोदींची योग प्रात्यक्षिक. शिर्डी साईबाबांच्या चरणी सुट्टीच्या काळात कोट्यवधींचं दान. 25 मे ते 15 जून दरम्यान लाखोंच्या संख्येनं भाविकांनी घेतलं साईंचं दर्शन. आणि संत ज्ञानोबा महाराजांची पालखी फलटणमध्ये. तुकोबांच्या पालखीचा निमगाव केतकीत मुक्काम. पादुकांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी. बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी त्यांची नाराजी उघड केली आहे. कारण आपल्याला विरोधी पक्षनेतेपद नको म्हणत त्यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी द्या अशी मागणी शरद पवार यांच्यासमोर केली आहे. दरम्यान अजित पवारांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं फडणवीस म्हणाले. ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्याचा प्रकार समोर आला. मुंबईत ठाकरे गटातील युवा सेना सचिव सूरज चव्हाण आणि IAS संजीव जयस्वाल यांच्याशी संबंधित 17 ठिकाणी ईडीनं छापा टाकला. कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी छापा टाकण्यात आला. संजय राऊतांचे निकटवर्तीय सूरज पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. सत्तेचा दुरुपयोग आणि बदल्यांच्या भावनेतून धाडसत्र सुरू असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे. जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जात असल्याचंही ते म्हणाले. सूरज चव्हाण यांच्यावरच्या धाडी संदर्भात ते बोलत होते. एकीकडे नरेंद्र मोदी कोरोना काळात सगळ्या सुविधा उपलब्ध करून लोकांचे जीव वाचवत होते, तर मुंबईत मात्र कोरोना काळात भ्रष्टाचार झाला. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार झाला. हे चीड आणणारं कृत्य असल्याचं मत खासदार अनिल बोंडेंनी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्तेची चावी गेली असून नैराश्यातून ते 50 खोक्यांचा आरोप करतायत. 50 खोके सोडा, उद्धव ठाकरे तर 100 खोके घेत होते असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सदाभाऊ खोत यांनी ठाकरेंचा समाचार घेतला. दरम्यान त्यांनी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. अंतर्गत बाबींमुळे उठाव केल्याचं देसाई म्हणाले. शिंदेंच्या नेतृत्वामुळे आम्ही एकत्र आलो. आमचा उठाव नियोजनाप्रमाणे यशस्वी झाल्याचं देसाईंनी म्हटलंय. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला अकोल्यामध्ये खिंडार पडलंय. प्रहार जनशक्ती पक्षाच्या माजी सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य स्फूर्ती गावंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. अपशब्द वापरून बदनामी केल्याचा आरोप करत आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात
अब्रू नुकसानीसह फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय। दरम्यान एकनाथ खडसेंनी माझ्या विरोधात कोर्टात जायचं असेल तर जरूर जावं, त्यांना शुभेच्छा असा टोला मंगेश चव्हाणांनी लगावलाय। आदिपुरुष चित्रपटामुळे भारताची बदनामी होत असल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला। या चित्रपटावर बंदी आणावी यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिले आहे। नांदेडमध्ये 25 जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला। जिल्ह्यातील 1 लाखापेक्षा जास्त लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्याचं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं। शरद पवार आज दिल्लीला जाणार आहेत। संध्याकाळी ते दिल्लीत पोहोचणार असून उद्या पाटण्याला विरोधकांच्या बैठकीसाठी दिल्लीहून रवाना होतील। उद्याच्या बैठकीत विविध पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहतील। उन्मेष कोल्हे हत्या प्रकरणात 1 वर्ष पूर्ण झालं असून कोल्हेंच्या मारेकऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्या अशी मागणी खासदार अनिल बोंडेंनी केली आहे। एनआयएकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून 11 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। खासगी महाविद्यालयातील 10% गरीब विद्यार्थ्यांची फी 50% माफ करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सध्या देशभरात भाजपचं मोदी @9 अभियान सुरू आहे। या अंतर्गत भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक घरात मोदी सरकारचे उपक्रम तसंच गेल्या 9 वर्षातली कामं पोहोचवण्याचं काम करत आहेत। पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात 60,000 घरापर्यंत विकास कामांची माहिती पोहोचवण्याचं लक्ष ठेवण्यात आलं। बीड, लातूर आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या बीडच्या मांजरा धरणात केवळ 22% पाणीसाठा शिल्लक आहे। जून महिना संपत आला तरी सुद्धा अजून मान्सून दाखल न झाल्यानं आणि धरणातील पाणी पातळी खालावत असल्यानं आता तिन्ही जिल्ह्यांवर पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र चक्क भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। तोंडावर आलेला हंगाम सोडून धान खरेदी केंद्राच्या रांगेत उभं राहण्याची वेळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे। त्यामुळे मशागत करायची की धान खरेदी केंद्रावर रांगेत उभं राहायचा असा प्रश्न भंडारा जिल्ह्यातला शेतकरी विचारतोय। बोगस बी बियाणं विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी दुकानदारांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे। बीडच्या पोलीस अधीक्षकांनी बोगस बी बियाणं आणि कीटकनाशकं विक्री करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याचं सांगितलं। कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक झाली तर त्यानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं। पाथर्डी तालुक्यातल्या हनुमाननगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक लहू बोराटे यांनी 12 वर्षे सेवा दिली। दरम्यान आज बोराट यांचा बदली झाल्यानं शाळेतल्या विद्यार्थ्यांसह गावातले नागरिक देखील भावूक झाले। पुणे जिल्ह्यातल्या 17 साखर कारखान्यांपैकी 11 साखर कारखान्यांनी साखर हंगाम संपून 3 महिने झाले तरी अजून FRP दिलेली नाहीये। या साखर कारखान्यांनी त्वरित व्याजासह FRP शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीचं निवेदन रयत क्रांती पक्षाच्या वतीनं साखर आयुक्तांना देण्यात आलं। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सुट्टीच्या कालावधीत आलेल्या भक्तांनी कोट्यवधींचं दान अर्पण केलं। 25 एप्रिल ते 15 जून दरम्यान साई दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली। गेल्या 1.5 महिन्यात भक्तांनी 60 कोटी रुपये साईंच्या चरणी अर्पण केले। राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागानं नांदेड शहरात महिला बालकल्याण संयुक्त बांधण्यास सुरुवात केली आहे। मात्र निधी कमी पडल्यानं या 5 मजली इमारतीचं बांधकाम अपुरं राहिलं। त्यामुळे या परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। ही इमारत तळीरामांचा अड्डा बनली आहे। दरम्यान उर्वरित बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर बांधकाम पूर्ण केलं जाईल असं प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं। एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात बीड जिल्ह्यात प्रशासनाला यश आलंय। बीड शहरातल्या खडकपुरा भागात बालविवाह होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली। त्यानंतर त्यांनी महसूल, पोलीस प्रशासन आणि महिला बाल कल्याण विभाग यांना माहिती देऊन विवाह सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकत बालविवाह रोखला। वसई विरार महापालिका क्षेत्रातल्या नालेसफाई योग्य पद्धतीनं न झाल्यानं वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नालेसफाईमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराचं बिल रोखून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, सरसकट नालेसफाई करून घ्यावी अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली। मृत व्यक्तींच्या नावे असलेल्या जमिनीवर तसंच गोरगरीब नागरिकांच्या जागेवर हक्क सांगणाऱ्या टोळ्या अहमदनगर शहरामध्ये सक्रिय झाल्या। मृत झालेल्या नागरिकांचा बनावट दस्तऐवज तयार करून जागा विक्री करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। पोलीस आणि महसूल खात्यात चक्रा मारून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं नागरिक मात्र हैराण आहे। लातूरमधल्या शासकीय तंत्रनिकेतन मधील प्रवेशाचा आजचा शेवटचा दिवस
होता। संध्याकाळी 6 वाजल्यापासून प्रवेश बंद झाले। मात्र जिल्ह्यातील सेतू केंद्राचे सर्व्हर गेली 4 दिवस बंद असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलियर तसंच अन्य प्रमाणपत्र न मिळाल्यानं विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागतं। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातल्या उद्योग भवनाच्या समोरील अतिक्रमण काढून रहदारीला होणारा अडथळा दूर करावा अशी मागणी बरेच दिवसापासून जोर धरू लागली होती। या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि बांधकाम विभागानं पुढाकार घेत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पानटपऱ्या हटवल्यात। यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बीड जिल्हा चातुर्मास उत्सवावरून जैन समाजाचा वाद चव्हाट्यावर आला। बीड शहरातील जैन भवनाच्या इमारतीच्या गेल्या 7 वर्षापासून वाद सुरू आहे। यात कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप केला जातो। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यावर्षी अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा देखावा उभारण्यात येणार आहे। 125 फूट लांब 100 फूट उंच अशी राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे। 150 कारागिरांच्या मार्फत 3 महिन्याच्या कालावधीत हा देखावा उभारला जाणार आहे। वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी बीडच्या गेवराई तालुक्यातल्या 7 गावच्या नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन सुरू केलं। पाऊस न पडल्यानं पिकं करपून चालली आहेत। त्यात महावितरण वेळेवर वीज पुरवठा करत नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, आक्रमक झाले। नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या मलकजाम इथं झालेल्या गोरक्षकाच्या हत्येच्या निषेधार्थ किनवट आणि माहूरमध्ये बंद पाळण्यात आला। दोन्ही शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असून विविध संघटनांनी एकत्र येत निदर्शनं केली। इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पक्ष कार्यालयावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। या कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादीनं हे कार्यालय सोडून काँग्रेसच्या ताब्यात द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। 4 दिवसात याबद्दलचा निर्णय घ्यावा, अन्यथा शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांनी दिलाय। पुण्यामध्ये अबनॉर्मल होमच्या वतीनं दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं विशेष मुलांसाठी योग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। योग गुरु धीरज यांच्याकडून शिक्षा संपादन केलेले उमेश कुलकर्णी या योग शिबिरात प्रशिक्षण देणार आहेत। 21 जून रोजी या शिबिराची सांगता होणार आहे। पोलिसांना अवैध धंद्याची माहिती देणाऱ्याच्या कारणावरून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे। हत्या करणाऱ्या आरोपीच्या शहरात अवैध धंदे अनेक वर्षांपासून सुरू होते। त्या धंद्यांवर कारवाई झाल्यामुळे संतापलेल्या आरोपीने दोघांवर हल्ला केला। यात एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली घाटामध्ये मुख्य धबधब्यापासून 4 किलोमीटर अंतरावर 150 फूट खोल दरीमध्ये अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला। त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास केला जातो। मावळातल्या कुंडमळा इथल्या धोकादायक बंधाऱ्यावरून एक प्रवासी रिक्षा पडली। सुदैवानं रिक्षा चालक बचावला असून पर्यटकांनी रिक्षाला बाहेर काढलं। एक महत्त्वाची बातमी आहे, नरेश म्हस्के जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरचा हल्लाबोल सुरू ठेवलेला आहे। पवारांनंतर सुप्रिया सुळेंवर त्यांनी आता निशाणा साधलाय। शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं सुळेंकडून आवाहन करण्यात आलेलं होतं। ताईसाहेब इतक्या कशा रंग बदलतात, मवियाच्या शिस्तीचा एवढ्यात कसा भंग झाला, मुख्यमंत्र्यांचा झपाटा पाहून मिरच्या झोंबल्या का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। ट्विटरवरून म्हस्केंनी हा निशाणा साधला। म्हस्के आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात आपण जाणून घेऊया। काय हे सुप्रिया सुळे ताई साहेब, इतक्या बदलला रंग, मवियाच्या शिस्तीचा एवढ्यात केलात भंग, अहो असं नाही करायचं, खोटं रागे नाही भरायचं, नंतर अनुकरण नाही करायचं, मवियात वेगळं नाही ठरायचं, कालपर्यंत नावं ठेवलीत शासन आपल्या दारीला, मुख्यमंत्र्यांचा झपाटा पाहून मिरच्या झोंबल्या का नाकाला, आज तेच कॉपी करताय, लोकांना दुधखोळ समजताय, दुसऱ्याच्या तव्यावर आपली पोळी नेहमीसारखी भाजून घेताय, कधीतरी दाखवा ताई थोडासा दिलदारपणा, समोरच्यानं केलं काही त्याला खरंच चांगलं म्हणा। एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूया बातम्यांचा वेगवान आढावा।
पगलाडिया नदीनं रौद्ररूप धारण केलं असून धमधामा ते तामुलपूरला जोडणाऱ्या पुलाचं यामुळे नुकसान झालं। मुसळधार पावसामुळे आसाममधील नलबारीमधल्या अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले। देशातल्या ट्रक चालकांसाठी आनंदाची बातमी आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे। त्यानुसार आता देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे। 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतानं 26/11च्या हल्ल्यातल्या वॉन्टेड दहशतवादी साजिद मीरचा ऑडिओ जारी केला। संयुक्त राष्ट्र परिषदेच्या 1267 समितीच्या बैठकीत आणलेल्या अमेरिका आणि भारताचा हा प्रस्ताव चीननं रोखला होता। बुधवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रकाश गुप्ता यांनी संयुक्त राष्ट्राच्या विधानसभेमध्ये या दहशतवाद्याचा ऑडिओ भारताची बाजू मांडताना सादर केला। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।